बारामतीत इंग्रजीवरून वादाचं पिक्चर सुरू झालंय। कारण अजित पवारांनी बारामती विधानसभेमध्ये इंग्रजीचा मुद्दा आता उपस्थित केलाय आणि त्यावरून वादाचं पिक्चर सुरू झालंय। पाहूया बारामतीतल्या इंग्लिश विंग्लिश हा खास रिपोर्ट। बारामतीच्या प्रचारात इंग्लिश विंग्लिश, इंग्रजीवरून काका पुतण्यात वादाचा पिक्चर, इंग्रजी बोलणाऱ्या पुतण्याला काकांचे टोमणे। बारामतीच्या प्रचारात नवनवे मुद्दे वापरले जाऊ लागलेत। अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये आता इंग्रजीवरून वादाचा नवा अंक सुरू झालाय। शरद पवारांनी बारामतीत उच्च शिक्षित उमेदवार दिल्याचा प्रचार सुरू केलाय। याला अजितदादांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय। मला इंग्रजी येऊ किंवा न येऊ, पण मी राज्याचं 6.5 लाख कोटींचं बजेट सादर करत असल्याचं सांगून दादांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधलाय। युगेंद्र पवारांनी 6.5 लाख कोटींचे आकडे अंकात लिहून दाखवण्याचं आव्हान दिलंय। मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय। 6.5 लाख कोटी, याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवत 6.5 लाख। तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही। काका पुतण्याच्या वादात दुसरे पुतणे रोहित पवारांनीही उडी घेतलीये। बजेटमध्ये बेशिस्ती आली आहे, अजित पवारांनी त्याकडे लक्ष द्यावं असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। बेशिस्तपणा त्या ट्रेजरीमध्ये आलेला आहे, त्या बजेटमध्ये तिथं आलेला आहे। आता तुम्ही अनेक वेळा बजेट मांडलं असलं तरी हा फरक तिथं का जाणवतं? आता बेशिस्तीपणा भाजप बरोबर गेल्यानंतर का तिथं यायला लागलाय? हा असा प्रश्न मी आदरणीय दादांना त्या ठिकाणी करतो। राजकीय आरोप प्रत्यारोपांचा पवार कुटुंबियात कलगीतुरा रंगताना दिसतोय। एकमेकांवर टीका करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे शोधले जात आहेत। यावेळी एकमेकांवर टीकेसाठी इंग्रजीचा मुद्दा पुरेसा ठरलाय। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।